अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल, समाधानात असाल आणि आजच्या दिवशी तुम्हीही आनंदी राहाल, खुश राहाल अशी स्वामी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी अशा कोणत्या 5 वस्तू आहेत ज्या खरेदी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये श्रीमंती, समाधान, आनंद येते, त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येण्यास मदत होते. तर अशा कोणत्या 5 वस्तू आहेत तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या 5 वस्तू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये आणायच्या आहेत. तर धनत्रयोदशीचा शुभ काळ जवळ आलाय आणि या दिवशी केलेले काही विशेष उपाय तुमच्या आयुष्यामध्ये धन, संपत्ती आणि सुख आणू शकतात. त्यासाठीच आपल्याला ह्या 5 वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. हे बघा, या 5 वस्तूंपैकी प्रत्येक वस्तूचा एक खास अर्थ आहे आणि प्रत्येक वस्तूमागे एक आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास उपायही सांगणार आहे जो तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम टिकवून ठेवी. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर आपण अशा कोणत्या 5 वस्तू आहेत त्यातली पहिली वस्तू म्हणजे धनत्रयोदशीला धणे खरेदी करणे. आता धनत्रयोदशीला धणे म्हणजे काय आहे तर ते धनसंपत्ती आहे. लक्ष्मी मातेचा वास असतो धनांमध्ये आणि हे खरेदी केल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असो, आपल्या घरामध्ये धनाची कधीच कमी पडत नाही. म्हणून या दिवशी आपल्याला धनत्रयोदशीला धणे खरेदी करायचे आहेत. आता धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. हे अत्यंत प्रभाविक आणि अत्यंत शुभ मानलं जातं. धन म्हणजे काय आहे तर धन आणि या शब्दाशी जोडले गेलेलं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती वाढत असते असं म्हटलं जातं. आणि या दिवशी बाजारातून थोडेसे धणे खरेदी करून घराच्या मंदिरात आपल्याला ठेवायचे आहेत. रात्री आपण पूजन करत असतो त्यावेळेस त्या धण्यांवर थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे. लक्ष्मी मातेचा मंत्र आपल्याला जपायचा आहे. तर ओम श्री महालक्ष्मीये नमः, ओम श्री महालक्ष्मीये नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. असं केल्याने काय होणार आहे तर असे केल्याने आर्थिक प्रगती होणार आहे. त्याचबरोबर वर्षभर आपल्या घरामध्ये धनलाभ कधीच कमी होणार नाही. आपल्या घरामध्ये धनलाभ वाढत जाणार आहे. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करणार आहे. धनांचं प्रतीक म्हणजे समृद्धी आणि सातत्य आहे. म्हणजेच तुमचं उत्पन्न जे आहे ते स्थिर आणि वाढत जात असतं. म्हणूनच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करायचे आहेत. तर 2 आहेत हळद खरेदी करायची आहे. आता हळद किंवा हळकुंड तुम्हाला माहित असेल, छोटे छोटे असे लांबडे असतात बघा, ते हळकुंड आपल्याला किंवा हळद खरेदी करायची आहे. आता हळद म्हणजे काय तर हे शुद्धतेचं, सौभाग्याचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे. आणि धनत्रयोदशीला हळद किंवा हळकुंड खरेदी केल्याने घरामध्ये आपल्या आनंद, आरोग्य आणि समृद्धी येत असते. लक्ष्मी माता वास करत असते. अनेक लोक हळदीपासून हळदी कुंकू तयार करून लक्ष्मी मातेच्या पायाला लावत असतात. आणि हळद हे श्रीलक्ष्मीचं आवडतं द्रव्य, आवडतं तिचं ते प्रभाविक मान आहे त्याला, म्हणून श्रीलक्ष्मीचं आवडतं द्रव्य हे मानलं जातं. खूप शुभ म्हणजे खूप शुभ आहे हे. लक्ष्मी मातेला हे खूप प्रिय आहे. म्हणून ही गोष्ट आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की आणायची आहे. यामुळे काय होणार आहे तर त्या दिवशी आपण हळदी खरेदी केल्यामुळे नव्या हळदीच्या पाकिटावर लक्ष्मीचं नामस्मरण केल्याने देवी आपल्यावरती प्रसन्न होते. याचा अर्थ असा आहे की जीवनात फक्त पैसा नाही तर आनंद, आरोग्य आणि समाधानही आपल्याला मिळालं पाहिजे. आणि तुम्ही हळकुंड किंवा हळद घरी आणले तर हे जे समाधान आहे, आरोग्य आहे, आनंद आहे हे आपल्या घरामध्ये येतं आणि आपल्याला मिळत असतं. 3 म्हणजे झाडू खरेदी करायचा आहे. आता तिसरी वस्तू म्हणजे झाडू. आता कदाचित तुम्हाला वाटेल की झाडू म्हणजे काय, शुभ आहे का? तर हो, झाडू म्हणजे अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा झाडून टाकत असतं ते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणत असतं. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून घरात आणणं अत्यंत शुभ आणि प्रिय मानलं जातं. तर हे बघा मैत्रिणींनो, मित्रांनो, भावांनो, दादांनो, तर कसं असतं आपल्या घरामध्ये आपण रोज झाडू मारत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये झाडू असतात. 1-2 झाडू तरी आपण घरामध्ये ठेवतो. पण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला एक नवीन झाडू आणायचाच आहे. भलेही तुमच्या घरामध्ये 1 झाडू 2 झाडू असतील तरीही आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू आणायचाच आहे. कारण हे अत्यंत शुभ आहे. झाडू आपण घरामध्ये जर आणला तर अडचणी, नकारात्मक ऊर्जा झाडून टाकल्या जातात. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये झाडू असेल तरीही तुम्हाला घेऊन यायचं आहे. झाडू म्हणजे
म्हणजे लक्ष्मी देवीचं प्रतिकात्मक वस्तू आहे आणि ज्या घरात स्वच्छता असते ना तिथेच लक्ष्मी वास्तव्य होत असतं. म्हणूनच या दिवशी जुनी झाडू बाहेर काढायची आहेत, विसर्जन करायचे आहेत आणि नवीन झाडू आणून आपल्याला घरात लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. ही छोटीशी गोष्ट आहे पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. आता 4 म्हणजे आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे. आता सोने, आता प्रत्येकजण तर काही सोनं चांदी खरेदी नाही करू शकत कारण सोन्याचा दर खूप वाढलेला आहे. त्यामुळे आपण सोने चांदी नाही खरेदी करू शकत, हे मी मान्य करते. पण तुम्हाला माहीत असेल की चांदीची छोटीसा सिक्का भेटतो, त्याच्यावरती लक्ष्मी मातेचा फोटो असतो आणि छोटंसं नाण्या टाईपमध्ये सिक्का असतो बघा, तो तुम्ही आणू शकता. तो जरी तुम्ही आणला तरीही चालतो. तर धनत्रयोदशी दिवशी म्हणजेच धन्वंतरी त्रयोदशी असं म्हणलं जातं. या दिवशी सोने चांदी किंवा धातू खरेदी करणं पण अत्यंत शुभ आणि अत्यंत प्रिय मानलं जातं. सोनं हे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि म्हणूनच सोने चांदी खरेदी केल्याने देवी माता आपल्यावरती प्रसन्न होत असते. जर मोठं सोने खरेदी करणं आपल्याकडे शक्य नसेल तर छोटं सोन्याचं नाणं किंवा दागिना खरेदी करू शकतो. किंवा चांदीचं मी तुम्हाला सांगितलं सिक्का भेटतो आपल्याला चांदीचा, त्याच्यावरती लक्ष्मी मातेचा फोटो असतो, ते तुम्ही नाणं खरेदी करू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे कारण ह्याने आपल्या घरामध्ये श्रद्धा आणि भाव वाढत असतो. या दिवशी सोनं चांदी घेताना मनात प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात संपत्ती, आरोग्य आणि आनंद कायम नांदू दे, असंच आमच्या घरामध्ये भरभराट होऊ दे, असंच आमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण राहू दे. ही प्रार्थना तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते. आता 5 म्हणजे कवड्याची खरेदी करायची आहे. आता शेवटी पण अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कवड्या. आता कवड्या म्हणजे समुद्रातील लक्ष्मीचं प्रतीक आहे. प्राचीन काळामध्ये जे व्यापारी किंवा राजघराणे होते त्याच्यामध्ये कवड्या लक्ष्मी पूजनात वापरत असत. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी कवड्या आणून घरच्या तिजोरीमध्ये किंवा देवारात ठेवाव्यात. कवड्या घरामध्ये धनलाभ, शांतता आणि आनंद आणत असतात. त्यामुळे देवी लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास करत असते. जर तुम्हालाही सतत आर्थिक ताण जाणवत असेल तर हा उपाय जरूर करून बघा. कवड्यांना गंगाजलात स्नान घालायचं आहे, घालून लक्ष्मी पूजनावेळी ठेवा आणि रोज एकदा त्याचं दर्शन घ्यायचं आहे. काय मी उपाय सांगितलेला आहे की कवड्यांचा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. कवड्या आणायच्या आहेत आपल्याला घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी आणि त्या कवड्यांना गंगाजलात स्नान घालून आपल्याला लक्ष्मी पूजनावेळी ते पूजन करण्यासाठी आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि रोज एकदा त्याचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही हे जर रोज केलं तर तुमच्या घरामध्ये नक्कीच धनलाभ होईल, लक्ष्मी माता प्रसन्न होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल, घरामध्ये तुमच्या प्रसन्न वातावरण निर्माण होईल. नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करेल. तर तुम्हाला कवड्यांचा जो मी उपाय सांगितलेला आहे तो नक्की करून बघा तुम्ही. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला ह्याचा लाभ नक्कीच होईल. तर या 5 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू किंवा सगळ्याच तुम्ही खरेदी केल्या तर तुमच्या घरात धन, आरोग्य आणि आनंद कायम टिकून राहील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खरी श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाहीये तर तो आनंद, समाधान आणि कुटुंबातील ऐक्य असतं. आणि या दिवशी लक्ष्मी पूजनावेळी घर स्वच्छ, मन प्रसन्न आणि भावना पवित्र ठेवा. देवी लक्ष्मी तिथेच वास करते जिथं प्रेम, प्रामाणिकपणा आणि श्रमाचं महत्त्व असतं. तर मी तुम्हाला अशा कोणत्या 5 वस्तू आहेत ते सांगितलेलं आहे. पहिलं म्हणजे तर धन आपल्याला आणायचे आहेत. 2 म्हणजे आपल्याला हळद किंवा हळकुंड असतं ते आणायचं आहे. 3 म्हणजे आपल्याला झाडू आणायचं आहे. 4 म्हणजे तुम्हाला मी कवड्या सांगितलेल्या आहेत आणि कवड्यांचा तुम्हाला उपायही सांगितलेला आहे. आणि सोन्या चांदीचं आपल्याला काहीतरी वस्तू आणायची आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सोनं चांदी घेणं एवढं शक्य नाहीये कारण आता सोन्या चांदीचा भाव खूप वाढलेला आहे. तर तुम्ही छोटासा एक सिक्का भेटतो, 400-500 रुपयेपर्यंत तो भेटून जातो. त्याच्यावरती आपल्या लक्ष्मी मातेचा फोटो असतो. तो सिक्का तुम्ही चांदीचा जरी आणला तरी सुद्धा चालतो. तर दादांनो, ताईंनो, आज आपण पाहिलं धनत्रयोदशीच्या दिवशी या 5 वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये आपल्या श्रीमंती, आनंद आणि समाधान येतं. धने, हळद, झाडू, सोने, चांदी आणि कवड्या ही 5 साधी पण शक्तिशाली वस्तू तुमचं भाग्य बदलू शकतात. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये नक्की आणा. तुमच्या घरामध्ये या सगळ्या वस्तू असल्या तरी सुद्धा तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू आणायच्याच आहेत. आणि तुम्ही यावर्षी या वस्तू खरेदी करा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून घ्या. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही घरातही लक्ष्मी मातेचा वास कायम राहील. आणि
तुम्हाला हा व्हिडिओ असेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हसत राहा, आनंदात राहा, समाधानात राहा. जाता जाता दीपावलीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.